Guys, welcome to our YouTube channel. चला आज स्टार्ट करूया चेस्ट वर्कआउट. आज पहिलाच आपण सेट घेतला फ्लॅट बेंच प्रेस युजिंग बार्बल रॉड. या वेळेचे टोटल 3 सेट मारले. लास्टचा आपण चौथा असाच एक हेवी वेट जाते का बघण्यासाठी मारले पण गॅप पडले म्हणून. आणि लगेच त्याला अल्टरनेट पुशअप्स मारले, नॉर्मल पुशअप्स. यावेळेस 3 सेट मारायचे आहेत. वेट तुमचा पुशअप आणि हे धरून रॉड धरून तुमचा पहिला झालं पाहिजे 30, नंतरला गेले पाहिजे 25, नंतरला गेले पाहिजे 22. ठीक आहे. आज तेव्हा समजा लेट आला म्हणून वर्कआउट चालू केला. तसं पण शनिवारची व्हिडिओ पडली नाही. शनिवारची व्हिडिओबद्दल मी जेव्हा रोशनदाला सांगितली व्हिडिओ शूट करायला, ती व्हिडिओ मला भेटली पण मी ती शॉर्ट्स नाही टाकली कारण मला फुल व्हिडिओ अपलोड करायला टाईम भेटला नाही कारण मी ट्रॅव्हलिंगमध्ये होतो. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जाऊन ती बायच्या तारीख व्हिडिओ बघू शकता. 1 मिनिटामध्ये मी बनवलेली आहे शॉर्ट व्हिडिओ ती. आणि राहिलं कालची बॅक वर्कआउटसाठी काय मारायचं आहे ते मी आज तुम्हाला टाकीन मी पोस्टमध्ये. ॲटलिस्ट तुमचा कालचं मंडेचा वर्कआउट स्किप नाही होणार त्यामुळे. आणि आजपासून मी रेग्युलर तुमची चेस्ट वर्कआउटपासून तुमचं रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला भेटत जाईल कसं करायचं आहे ते. तुमचा एकही डे स्किप होणार नाही याची मी काळजी घेईन. आणि एक डेट ठेवा, एक लक्षात ठेवा, सेट मात्र तुमचा एल्बो पूर्णपणे आत पाहिजे. एल्बो जर बाहेर घ्याल तुमच्या चेस्टवरती प्रेशर न येता तुमच्या शोल्डरवरती प्रेशर येईल आणि शोल्डरला इंजुरी व्हायची शक्यता होईल. त्यामुळे शक्यतो ट्राय करा एल्बो तुमचा आत ठेवायचा किती वेट असो. तर सेकंड व्हेरियंट घेतला आपण डिक्लाइन बेंच प्रेस युजिंग बार्बल रॉड. याच्यामध्ये पण सेम तुम्हाला या वेळेत 3 सेट मारायचे आहेत. वेट वाढवत जायचं आहे. रिपिटेशन 20, 15, 12. 12च्या खाली तुम्हाला रिपिटेशन घ्यायची नाही आहेत, वेट किती असो हे लक्षात ठेवा. याला अल्टरनेट काही नाही आहे, फक्त एल्बो तुमचा प्रॉपर आत ठेवायचा आहे. ग्रिप पण तुम्ही चेक करा कसं मारते ती आणि मारत आहे. हां, तुमची तर जर बार्बर रॉड शोल्डर इंजुरी असेल तर बार्बर रॉडवरती मारू नका. तुम्ही केबल अप डाऊन सेट मारा लो एचसाठी. तो पण सेट पुढे आहे, तो तुम्ही चेक करू शकता कसा मारले तो. त्यानंतर थर्ड वेट घेतला आपण इन्क्लाइन बेंच प्रेस युजिंग बार्बल रॉड. आपण स्मिथ मशीनवरती याची मारत नाही आहोत कारण स्मिथ मशीनवरती आपल्याला पूर्णपणे स्टेबलाइज रॉड भेटतं होतं वरखाली करायला. याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर बॅलन्स करायला लागतो म्हणून हा मारतो आहे. बॅलन्सिंगमुळे तुमच्या मसलमध्ये खूप प्रमाणामध्ये प्रेशर निर्माण होतो. त्यामुळे हा सेट तुम्हाला मारणं गरजेचं आहे. स्मिथ मशीनवरती स्टार्टिंगला मारत होतो तुम्ही स्टार्टिंग बिगिनर असेल तर. त्याच्यामुळे तुम्ही बार्बल रॉडवरतीच या हे तुम्ही लक्षात ठेवा. यात पण एल्बो तुम्हाला सांगायचं या वेरियंटचे टोटल 3 सेट मारायचे आहेत. 3 सेटमध्ये पण तुम्हाला वाढवत द्यायचे आहे. आता एक लक्षात ठेवा, मी फ्लॅटमध्ये वेट जास्त मारला आहे तर इन्क्लाइन आणि डिक्लाइनवरती प्लेट रॉड वेट मी कमी मारला आहे, याची काळजी घ्या. सगळे मसल सेम वेटने ट्रेन करू नका. ॲटलिस्ट एक मसल तुमचा जास्त हेवी वेटने ट्रेन करायचं आहे, बाकी मसल त्याच्यापेक्षा कमी वेटने ट्रेन करायचं आहे. तर तुम्हाला मसल रिकव्हरीसाठी फायदा होतो, प्लस तुमची मसल ग्रोथ पण चांगल्या प्रमाणात होते म्हणून. त्यानंतर आपण फोर्थ वेट घेतला इन्क्लाइन चेस्ट प्रेस युजिंग डंबेल. आपण डबेल यासाठी घेतला बार्बल रॉड नंतर कारण डंबेलमध्ये आपल्याला रेंज ऑफ मोशन जास्त भेटते. त्यामुळे या वेरियंटमध्ये टोटल 3 सेट मारचे आहेत. वेट वाढवत द्यायचं आहे. रिपिटेशन तुम्हाला तुमच्यावर आहे. आम्ही 20, 15, 12 घेते, तुम्ही पण घेऊ शकता.
त्याच्यानंतर आपण फिफ्थ वेरियंट घेतला अप डाऊन चेस्ट प्रेस. हां, तुम्हाला सांगत राहिलं डम्बेल बेस प्रेस नंतर आपण लगेच इन्क्लाइन पुशअप्स मारायचे आहेत. आणि हा आपला फिफ्थ वेरियंट आहे अप डाऊन केबल चेस्ट प्रेस. हा आपला लोअर चेस्टसाठी आहे. या वेरियंटचे टोटल 3 सेट मारायचे आहेत. वेट वाढवत जायचं आहे. रिपिटेशन तुमच्यावरती किती मारतात ते. त्यानंतर 6 वेरियंट घेतला आपण इन्क्लाइन क्लोज ग्रिप डम्बेल प्रेस. हा आपला चेस्टचा मिडल डिपर प्रेस मसलसाठी आहे. या वेरियंटचे तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. वेट तुम्ही वाढवत जायचं आहे. प्लस जेवढा डम्बेल तुम्हाला अप्पर चेस्टपर्यंत घेता येईल ना थोडा घ्यायचा आहे. एल्बो आत ठेवायचे. एल्बो बाहेर ठेवू नका. त्यानंतर आपण लास्ट अँड 7th वेरियंट घेतला चेस्ट फ्लाय मशीन. या वेरियंटचे टोटल 3 सेट मारायचे. एल्बो चेक करू शकता आत ठेवत आहे. काहींचे एल्बो बाहेर येतात त्यामुळे चेस्टवरती प्रेस कमी येतात, तुमच्या शोल्डरवरती प्रेस जास्त येतो. जेवढा एल्बो तुमचा आत ठेवाल तेवढा तुमचा चेस्टवरतीच प्रेस येणार. सेकंडरी मसल हिट होणार नाही. या वेरियंटवर 3 सेट मारायचे आहेत. आणि लक्षात ठेवा सेट मारून झाल्यानंतर स्ट्रेचिंग आणि पोजिंग करणं गरजेचं आहे. पोजिंगमध्ये ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतो त्यामुळे तुम्हाला मसल ग्रोथसाठी फायदा होतो आणि प्लस रिकव्हरीसाठी फायदा होतो. वर्कआउट ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. थँक्यू. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.